आई पद्मावती कला केंद्र महाड शिरगाव फाटा या ठिकाणी यंदा सुद्धा गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण मूर्तींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। इथे बनवण्यात येणाऱ्या मूर्ती ह्या पीओपींपासून साकारल्या जात आहेत आणि त्यांना अनोखा आकार आणि साज चढवला जातोय। पहिल्यांदा मूर्तीवरती सफेद शेड दिला जातो आणि त्यानंतर बॉडी कलरिंगचं काम केलं जात असतं। प्रत्येक मूर्तीला सिद्धशास्त्रीय पद्धतीने धोतर आणि फेटा नेसून सजवलं जातं। विविध रंगसंगती आणि पोशाखांनी नटलेले हे गणपती लक्ष वेधून घेत आहेत। इथे गणेशाच्या विविध रूपांचं दर्शनही घडतंय। बाळ रूपातील गणेश, माऊलीच्या रूपातील गणेश, चिंतामणी, लालबागचा राजा अशा अनेक रूपांमध्ये हे बाप्पा या ठिकाणी प्रगटले। त्यांच्या ड्रेसिंगमध्ये पारंपरिकतेसोबतच नाविन्य सुद्धा पाहायला मिळतंय। प्रत्येक मूर्ती एक खास अनुभव देते। पारंपरिकतेचा गंध आणि नवकल्पनांची झलक असलेल्या ह्या मूर्ती बघण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी आता वाढत चालली आहे। गणपती हे आपले पीओपी पासून बनवलेले आहेत आणि गणपती पीओपी पासून नंतर त्याला एक वेगळा आकार देण्याचं काम आम्ही करत असतो। त्यानंतर त्याच्या पहिलं व्हाईट शेड मध्ये कलर येतो, त्यानंतर बॉडी कलर येतो, त्यानंतर आपण एक शुद्ध शास्त्र म्हणजे एक ओरिजिनल कापड धोतर नेसवलं जातं, फेटे घातले जातात। विविध पद्धतीचे फेटे, धोतर, विविध पद्धतीचे अजून अनेक काही ड्रेसिंग पाहायला मिळतात आपल्याला गणेशामध्ये। तसेच अनेक रूपामध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतील। माऊलीच्या रूपात असेल, बालमूर्तीच्या रूपात असेल, चिंतामणीचा असेल, लालबागचा राजा आपला असेल, अशा अनेक विविध पद्धतीचे गणपती आपल्याला आपल्या या आई पद्मावती कला केंद्रामध्ये पाहायला मिळतात।